हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ श्री सुधीन्द्रतीर्थ श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भीष्मोपदेशांतो धर्मरायाक जीवनांतो श्रेयस्सु जावका जलरी म्हणजे बरे जावका जलर कसल कोरका म्हणून आत्मोद्धार जावका जलरी चांग मनीष म्हणून घेवका जल धार्मिक म्हणून घेवका जल तो मनीष कश्य सुका म्हणून अनृशंस्यं परो धर्म क्षमा च परमं बलम आत्मज्ञानं परम ज्ञानं न सत्याद विद्यते परम म्हणजे अनृशंस्यं क्रूर मनश्चनज क्रौर्य कोरुनज कोण दय दाखयत की त्याची श्रेष्ठ धर्म क्षमाच परमंबलम सहना ताळमे याची श्रेष्ठ मनशाक बलिष्ठ म्हणजे कोणाक म्हणून कोणालागी हे सहना ताळमे चढस तोची श्रेष्ठ त्याची आत्मज्ञानम परमज्ञानम आत्मज्ञान म्हळ्यार आत्मपरमात्मा ज्ञान मेळचेच पडटा जे तितले होड ज्ञान ना न सत्याद विद्यते परम सत्य म्हणून म्हणटा पळय सत्य निष्ठा ताजे पशी श्रेष्ठ जावन कसले ना तशी सत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत यद्भूत हितं अति अंतम एतत् तत् सत्यम मतं मम म्हणारी सत्य उल्लोचेची मनशाक तो सत्य धर्मांतू चलता म्हणून श्रेयस हाडोन दिता. पुरायजनाक हित जावन उल्लोचे सत्य उल्लोचे पशी श्रेयस्कर म्हणारी आता हाजे पशी पुढे पळिला न्हय सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम कोणाकय कसले तांगेले सत्य उलोवचें जाल्यार तांगेले न्यूनता सकड सांगचें वय तूं चोट्टो न्हय तूं पडटो न्हय म्हणून तांगेले न्यूनत उरलेले बदल सांगिल्लो मी तो बदल पडटो तशी म्हणल्यार जातवे. कोणाले मन दुखोवचे सत्य उलोवचे पशी कोणाले मना हित जावची तशी उलोवचेच पळय ते सत्या पशी चड म्हणून भीष्मान सांगचे. मागीर यद् भूत हितम अंतम एतत् तत् सत्यम मतं मम जाल्यार सत्य म्हळ्यार ताजे स्वरूप कसले म्हण म्हळ्यार भीष्म सांगता कंचे उल्लो न्हू इतर प्राणींक म्हळ्यार मनशाला उलयत ना प्राणीयाला उलयतवे आम्ही कसं उलयल्यार आमी ताजे निमती दुसऱ्यांक बरें जाता पळय चांग जाता पळय तेची सत्य म्हण तशी कोणाक श्रेयस जावका तांणी कोणाकय द्वेष करूनच कोणाकय हिंस करूनच सर्व जनाल्याक मित्र भावाना सुका मनुष्य जावन जन्म आईल कतीर मानवीयता म्हणटा छाकपुरे क्रूरती ना दय दाखोवचे मित्रभाव दाखोवचे कोणाकय द्वेष करूनच कोणाकय हिंस करूनच अनगत्य आमगेल निमती दुसऱ्याला मन दुखोवचे नज तशें मनुष्य जन्म सार्थक जाल्ले म्हण. आनीक कसं म्हळ्यार मनशा एक जोर अभ्यास आशे निमती पायक पराक ताजे पराक म्हण म्हणलेले संग्रह करचे कळबे परिग्रह करचे संग्रह करचे ते परे अनगत्य संग्रह करचे नाका केदनाकी 10 वर्ष नंतर जावका म्हण म्हणेल कत्र कसले संग्रह करचे नाका अल्पतृप्ती रसूचे अनगत्य जावन त्या जाय ह्या जाय अनेक जाय दुसरेक जाय अपेक्षा करना नशी मन चंचल जल्ली कुडले कसं काम करतो तो तशी मन चंचल नानशी मन दृढ करून घेऊन शांत मनार असोचो तो केदनाय श्रेयस पावता. आनी ह्या जाई त्या जाई अनेक जाई दुसरेक जाई इंद्रिय सुख दिवचे पुराय जाई हे भोगवस्त म्हणून घेता त्या पुरे परित्याग केलेले तितले
दुःख उणी जाता इत्या म्हळ्यार आशय दुःखಕ್ಕೆ मूल कारण म्हणून गौतम बुद्धान सांगला नव्हे. आम्ही कितली चड चड आशी करताची, इंद्रिया जाय जलल सकड दिवच्या पळयताची, देहा सुखा जाय जलल सकड पावच्या पळयताची, ते मेळना म्हणून म्हणटा दुःख चड जाता. ताजे खातीर आमकां ह्या जाय त्या जाय आनीक जाय दुसऱ्याक जाय म्हणजे आशी त्याग करचे. तेदना दुःख म्हळ्यार जायना नशी मनुष्य संतोषार आसता. कोण ज्ञानानंदमय जावन आसता म्हळ्यार कोण ज्ञान की तो केन्नाय आनंदारी असता. तशें ताका ज्ञान तृप्तो म्हणटाची. कोणाक तृप्ती आसा तो केन्नाय दुःख पावना. आनीक कसं म्हळ्यार मनशान शुभ कर्म करल्यार तो सात्वीक म्हणून घेता पळय, तो मुखारी देवती जावन की उत्तम लोकांत की येता तो. तेंची शुभ अशुभ कर्म दोन्ही केल्लो तो मनुष्य जाता. अशुभ कर्मच चड केल्ले म्हणजे पशु पक्षी कीट असल नीच्या योनींतू जन्म येता. सामान्य जावन अज्ञानी जन कसले तांकां कसले गोतसना मूर्खतांनी तशें जावन तांकां विपरीत बुद्धी तशें जावन तांणी कसं करता गोतसवे कसं नाका जालेले अहित जेवचे तसे दुसरे बाद जेवचे तसल काम करताचे आनी तेची चांग म्हूण लेखताचे. इतक म्हळ्यार तांकां ज्ञान त्याची. आनीक कसं म्हळ्यार हे ज्ञान नातील जन अज्ञानी जन तांकां हेंची इंद्रियार्थाचे सुखा जाय जालेले भोगवस्तू म्हणटा पळय तेंची शाश्वत हे आमगेलेची केन्नाय आमगेले आसता म्हूण लेखता. तशी कशी ताका एक उदाहरण दिता भीष्म कसं न्ही म्हळ्यार सिल्क वर्म म्हणटा पळय आमी ताजीन रेशमेचे सूत काण कापड न्ही करता पळय सिल्क वर्म ताका आमचे गेल्यान करेक्ट वर्ड म्हाका गोतना जाल्यार त्या सिल्क वर्म रेशमे हुळू म्हणटाची. ते कसं ते ताजे आंगा दुखून एक सूत सोडता असता ते सुताचे ते एक कोश करून आंगाक ताजे आंगाक सूत बिगदून 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 घेवन एक गूड शिजलकी ते शरिरा सुतूची गूड जलकी त्या गुडांतू त्या बंधनांतू असता ताका भायर येवचें जायना तांतू असता ते कडेर म्हणटा मरता उन उदका घालतात ताका ते बितवयचे कीट मरता बाईचे ते गूड तांतू दुखून सूत काडताची. कशी ते रेशमे हुळू पळय ताजे सूत ताजे आंगा सूत सोडता पळय ते फाईन सूत ते गुडा दुखून उन उदका घालून ते काडचे क्रमस ते काडताची. जाल्यार कसं करचें ताका दंवच्या जल्वे तांतू मेल्ली ते इतक म्हळ्यार ते बंधनांत असल्या बरी जाला त्या गुडा भितरी म्हणटा उन उदका घालतना चुकोन घेवन धांवचे जल्वे ताका ना न्हय. तशीची अज्ञानी जन मिथ्याज्ञानी जन जेवो अज्ञानांतू पडलेले जन मोहित जन बायल चेडूं मेगेल घर मेगेले आनम्मा मेगेल चेडूं मेगेल बायल मेगेले जागो मेगेल हे मेगेल ते म्हूण सांगून मोहांतूची पोण कळवे मागीर बायल चेडूं मदें तूच बंधनांतू विंगड कसले भायर वचच्या वाटना तांकां तशी आसताची. कशी म्हळ्यार पळय एक हस्तीची उदाहरण दिलां हांगा भीष्मान. हस्ती रानांत भोंवता भोंवता चिकला पोंडा पडतकी चिकला पोंडा पडली नंतर तांकां भायर येवचें जायना. चांग उदकांत आसल्यार एका एक सोंडिलान धरून तांडून वयर करताची वरलेले सलग चिकला पोंडांत पडली म्हण जाल्यार नैस माती न्हय चिक्कोल न्हय तांकां तांडूच्या जायना. पळय आतां सोंडाळीक सपोज सोंडाळीक नरकू लागले म्हूण लेख्या चिकोल लागली म्हूण लेख्या आनीक हस्तीन सोंडाळी न्हय ताका तांडूचें जायना. इत्या म्हळ्यार ही हस्ती जरवता सोंडाळी दुखून तशें जावन नरका पोंडा पडलेली हस्ती सादारण जावन वयर येवचें जायना अशी त्या पोंडांतू मरता म्हूण म्हणटाची. तशी नरका पोंडा भितर पोवन एक नमने वळवळेवची हस्तीशी अज्ञानी जन बायल चेडूं कुटुंब संसार घर आनीक दुसरेक म्हणून ते मागीर एक नमने पंख म्हणटाची न्हय चिकोलो म्हणटाची. तांत भितर पोवन वड्डाट करून बायल चेडूं पसूचे ते करचे ह्या करचे आस्ती करची घर करची भांगर करची म्हणून वड्डाट करून म्हळ्यार वळवळ येवन थंय थंयच मरताची. जावो बायल चेडूं बंधू बळग ತಂಗೆಲ್ ಮುಂಜತ್ತವೆ ನಾ ಈತಕ तेंची शंकराचार्यान सांगिले कते काते कांता कस्ते पुत्र हा म्हणून म्हळ्यार मरण जातना तुम्ही मरतावे आमकां चंद करून तुम्ही पळयला मागीर तुमगे लोट येता म्हणून बायल येना चेडूं येनाची वच्चा जायना जाल्यार वच्चा जाता सपोज येमान कोणें तांगे लोट येता जाल्यार येयाचें म्हळ्यार हांवें ना तूं येना हें कामस तें कामस म्हूण चुक्कोन घेता आशिल्ली शिवाय वचना आशिल्लीची. तशीच आमगेले म्हणून लेखचे आमी जाल्यार कोणेय आमगेले नांचांगा सगळे जगत्यांतू आमगेले म्हळ्यार कोण म्हळ्यार देव मात्र जाल्यार आमी कसं करताची आमगेले जना पसूचे म्हूण सांगून अन्यायारकी धर्मारकी दुड्ड संपादन करून तांकां पसूची दिकून जीवन केल्लें पुरे व्यर्थ जावन वता. जाल्यार
केल्लेले कर्माचे पाप आणि पुण्य फल पड ताका मात्र बघूक हाका उदाहरण वाल्मिकीन पूर्वांतो म्हळ्यार तेंचे जन्मांतो वाल्मिकीन सुरवेक बेड जावन जीवन कोरोस तागेलें नांव तेन्ना रत्नाकर म्हणून ताणें बायल चेडवां पोसूच खातीर येतल वतले रान्ना दुखून येतल वतल जनाक मारन तांगेल भांगर दुड्डू पुरो हाडून घरा घालचे बायल चेडवां पोसूच्याक पक्षी मारचे प्राणी मारचे त्या पुरे कशी म्हळ्यार तांगेले बेटेकाराल जिवना ताजी निमती जाल्यार जिवना कितले जेवका तितले मारचे न्ही राश मारून व्हरून विकचे दुड्ड करचे कपिशी ताका तेन्ना एक दीस ताका नारद मेळटा केलव काणी तूं सप्तर्षी मेळटा म्हणून कोणें जेव पुरे एक म्हण लेख्या ऋषी एक चांग ऋषी ज्ञानी जन ताका मेळटा नारद म्हूण लेखल्यार जाता सप्तर्षी म्हूण लेखला तशी जाता तेदना तांकां मारूं वतका यो तेदना तांणी म्हणटा काय आमगेले कसं आसूचे कमंडल घाल्लेले वस्त्र सोडल्यार कसले ना आमगेले ज्ञान मात्रचे आमगेले ज्ञान तुका कसले जायना म्हणून म्हणटा कसले ते ज्ञान म्हणल्यार तेदना तांणी सांगता कसले नाका आतां ज्ञान म्हणल्यार विशय सोडी तूं आतां हें पळय काम करतना आमची निमती पाप मेळटा तुका कसं पाप म्हळ्यार कसले म्हणटा कसले वतना तेदना तांणी सांगता पाप म्हळ्यार कसले म्हूण ताका सांगून पळय तूं कोण तेदना तो म्हणटा म्हगेले बायल चेडवां पोसूच खातीर हांव अशें पळय करचें जायत हाजे निमती पाप येता म्हळ्यार वयना तुगेले बायल चेडवाले वचून निमगे म्हगेले पापा वांट तुमकां कसवें म्हूण सांगून तांणी कसं उत्तर दिता म्हूण पळय कडे रत्नाकर याद घरा वतकय बायलेले सांगता शिशी हांव केलेले पापान तूं तुका एक वांटो घेतवे म्हूण म्हणटना केल्लेले येदोळ मस्त पाप केल्ले ताजे एक वांटो तुका कसवें म्हूण म्हणटना बायल म्हणटा यो केल्लेले तुमी कशी आमकां दुड्ड हांडिला कशी पोशिला हांव आलोचना करनी कोणाला बोड बेतिल्यार तुमीची कोणाला दुड्ड खांपल्यार तुमकां पाप आमकां गोतूना तुमी कशी दुड्ड हाडटा म्हणून आमी जीवन मान करचें म्हणून चेडूय तशी म्हणटा की तेन्ना ताका बुद्धी येवन ताणें नारदाला की सप्तर्षीला की वापस वचून अशें जाल्लें म्हाका नाका म्हाका चांगीक बोधन दिवका आनी हांव देवालदी कडेन वता म्हूण तशी तांणी राम आशिल्ले व्युत्क्रमा उलटा पुलटा जावन मर्रा म्हूण सांगून ताका बोधन दिवचें हे पळय आमकां गोत्त आशिल्ली काणी जाल्यार तेंच्यांगा भीष्म सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार पाप पुण्यांत वांटो कोणेय घेनाची पाप पुण्य आमगेले जावन आसता ते जन्मांतरांत आमी कितली की पाप कर्म करताची तेदना ताजी निमती केन्नाय आमी दुख्खांतू पडताची कळ्ळें तेदना कशी पुणी दुःख निवारण जातवे म्हणलें एक भ्रम दुःख निवारण म्हणून कसं गोसवे दुड्डू संपत्तू नानतल्यार जीवन कोरूक जाय जाल्यार सामग्री नानतले ते दुःख निवारणे खातीर कसं की सकड काम करून वायट काम करून ताजी निमती आनीक दुःखां पडची ताणें तशी आतां एक रोगीक आतां रोगीले एक उदाहरण दिताचें म्हळ्यार एकलो कसं की कांय नाचला ताका डायट सांगला पथ्य म्हणटाचे आमी कळवा ताका पथ्य सांगला डॉक्टरान डायट म्हणलें की सांगला जाल्यार तो कसो करता पळय तळप खावचेनाच तुगेले लिवर मस्त वायट जाला तीख खावचेनाच हें खावचेनाच शुगर मस्त खावचेनाच तुगेलो तो इन्सुलीन प्रोडक्शन ना अशी पळय सांगताची नाका वात पित्त आक्का ताका पळय हें खावचेनाच तें खावचेनाच म्हणून कसं सांगल्यार जिबे रुची म्हणलेली सोणान वे ಸ್ವಲ್ಪ दिसून तस्त तो तागेले कांय नाच ಸ್ವಲ್ಪ उण गेल कुडलो तो लेगता हांव पळय कंट्रोल आयला वापस खावच्या शुरू करता पथ्य कसं म्हणला पळय हें खावचेनाच तुवें हें पळय तुका अपथ्य तूं पथ्य आशिल्लें खावका म्हळ्यार तुका खंयची डायट तेच खावका तुका सांगिल्लें डायट चार्ट कोण दिता डॉक्टर हेच पुरे फूड खाल्ल्यार पुरो जाल्यार ताका आश जाता तिखशें मिडशें आमशें गोडशें पुरे खावच्याक नज म्हळ्यार खाता कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ कसं की सीक कंट्रोल आयली म्हूण कुडलें वापस खावच्या शुरू करता वापस सीक आसता तशी अपथ्य पदार्थ खाल्ली कुडलें वापस सीक जोर जाता उलबण जाता वापस ताका दुख्ख जाता तशें जावन सुकारी असो का म्हण जाल्यार एक रोगीन हांव संतोशारे असो वापस आस्पत्रे यात्रांनी करूनच म्हण जाल्यार ताणें तागेलें मन चंचल करून घेना नाशी अशे दिकड वच्चा सोणाशी मन संयमार दवरून घेवन तागेले फूड कंट्रोल इत्यादी करता पळय तशीची पापकर्मा दुखून भायर येवका जाल्यार मनसंयमार आसल्यार कर्म करतना पाप जावची तसल कर्म करणं नशी रपते जावं सर्व कर्म कृष्णार्पण करचे म्हळ्यार पापकर्म करून कृष्णार्पण करका म्हण न्ही आतां पाप पुण्य असले सकडी आमगेल निमती आमकां ताजें फल मेळची ताका म्हण आमी करचें कर्म मिगेल खातीर आमगेल खातीर मिगेल चेडवा खातीर हांव करचें म्हण लेखल्यार तेंचे कोड बंधना कारण जाता तशें केल्लेले कामांत ಸ್ವಲ್ಪ पाप जेवचें पुरो ಸ್ವಲ್ಪ पुण्य जेवचें पुरो प्रत्येकाक भागीदार तोच जाता म्हण तशी भीष्म
म्हळ्यार भिष्मान सांगलें म्हणून व्यासान बरयिल्लें कळ्ळें. भीष्म सांगताच की शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम. पळय जीवनांतू शोकस्थान सहस्राणी दुःख दिवचे तसल प्रसंग हजारगटले नेता त्याची शतानी भयस्थानीच भयी जावची तसल प्रसंग दुःख भयी परे एका लेखते भयी जावची तसल प्रसंग जीवनांत मस्त येता कळवे तसल पाप भय म्हणलेक्याची त्या पापा निमती दुःख इले हे पुरे कोणा येवचे म्हळ्यार अज्ञानिक कोण अज्ञानिकी तांकां असले शोक दुःख भय कसले येना फकत एकाच वेळेस जीवनांत दुःख इले कसं की भय जल्ले कसं की शोक जल्ले कळ्ळें जाल्यार ज्ञानी जन तांकां ज्ञान आसना ह्या पळय जीवनांत मनुष्य जावन येयले नंतर ह्या पळय सहजची सुख येईल वरी दुःख येता दुःख येईल वरी भय जाता कसं इला रे निर्लिप्त मनान आमी एदूर सुका म्हणल्यार ताजी ताका म्हळ्यार तांकां ज्ञान आस कळ्ळें ज्ञान आस तांकां तशें हांव न्हू असल कसं इल्यार तांणी निर्लक्ष करताचें बंदದ್ದೆಲ್ಲ ಬರಲಿ ಗೋವಿಂದನ ದಯೆ ಇರಲಿ म्हूण सांगून जाल्यार पामर अज्ञानी जन पामर म्हळ्यार अज्ञानी जन तांणी मोहांत वचची न्हय तांणी लेखताचो यो हांव म्हाका कितले कश्ट दिले देवान हांव कसले करनी हांव पळय जिवनांत चंग केलेले जाल्यार म्हाका कसले देव अशी कश्ट दिता ज्ञानी जना ಗೊತ್ತस आमी कसं की पापकर्म केला हे जन्मांतू कोरनासच्या पुरो नैवे जन्मजन्मांतराचे आसच्या काही पुरो आमी ते भोगू का म्हणून ज्ञानीक गोत्त आसता सुख दितना आमी भोगनाचे तशी हेची दुःख आसतना भोगू का म्हणून जाल्यार पामर जन अज्ञानी जन आमकां केन्ना पडलेले दुःख दिवचे देवान आमकां चांग करचें म्हणून ना देवाकय पक्षपात वायट करले जेन्ना बरें जत्र आसता कोण जीवन चंदरितीर देव धर्म म्हणून जीवन चलायसून घेवन वता पळय निर्वहण करून वता पळय तांकां कश्ट चड तांकां दुःख चड हे परी मोह म्हणचे अज्ञान म्हणचे पळय आनीक कसं म्हळ्यार मन आमकां खंय व्हरू पुरो वायूर नावम इव अंबसी म्हूण सांगून कृष्णान भगवद्गीतेन सांगला मन चंचलत्वात म्हूण सांगून म्हळ्यार कसलं आमी जिवनांत वायट चांग काम करचे चंचल मना निमती चड वायट जावचे कळ्ळें चांग काम जायना म्हणना जाल्यार वायट काम चड जावची ताका म्हळ्यार मन स्थिर ना आमगेलें चंचल मन हाजी निमती कळ्ळें कसं की मोहा पडताचे आमी त्या जाय हे जाय म्हूण आश जाता तें मन कडिमांडातील घोड्यावरी सोडली म्हूण जाल्यार ते ताजी आश खंय तेंची लेखून मन त्या इंद्रिया मागशी वता ताजी निमती अनिश्ट चड जावचे तशें हांव न्हू जाल तितले मन निग्रह करूंक पळोवका आनीक कसं म्हळ्यार दुःख खंयच्या निमती येता म्हळ्यार जावन गेल्ले विशयांतू चिंत करतर ताकाय आमकां वापस हाडूं जायना कळेदा समयवो बारदू ಮುಂದೆ म्हळ्यार जावन गेलेले वेळू आत्तेत्वे आमकां एक रे लोक म्हणस रे जल्ल्यारी आदरे लोक कन्नडान रे कळ्ळें आमचे गेल्यान री म्हणलें ते जल्ल्यारी अशी जल्लरी आतां आमी वपास सान प्रायर आशिल जल्ल्यारी आमगेल री लोक आमचे गेल्यान कन्नडान ताका रे लोक म्हणजे आदरे ओदरे म्हणून जल्ल्यारी जावचीशील जल्लरी अशी आमकां वपास कसले करूं जत्वे ना न्हय हांव सानू जल्ल्यार री म्हळ्यार मात्र न्हय जावच्या जत्वे थंय ना न्हय तेश जावन गेलेले विशय चिंत करच्या कन्नज आनी एक जोर वायट अभ्यास भिष्मान सांगचे कोणेय मेल्ली म्हूण जाल्यार तागेलें तुलें तो आसतना ताका आमी कोणेय ताका भारी चांगू म्हळ्यार ना बा तुका गोतना तागेल्यान तो ಸ್ವಲ್ಪ वायट बुद्धी दाखोवन घेना तो म्हणून तागेल्यान तूं नत्तील वायट बुद्धी पुरे सोदूचे अभ्यास के आमकां तेंची मेल्ली नंतर तागेल वायट कसले उडका सोसना के तो चांगू मेल्लेल म्हशीक दूद चड म्हणून आसतना दूद दिना ती म्हशी म्हूण सांगून सगळो दीस दूद दिवचें जायना इक विकची लायक अशें करचें लायक तशें करचें लायक म्हणून सांगतर आशिल्ली यजमान फकत ती म्हशी मेल्ली म्हूण जालो यो म्हगेले म्हशी पयलीं मेल्ली कितले लायक दूद दिता आशिल्ले म्हूण अशीच मेल्लेल्या लागून मागीर चिंत करचें म्हळ्यार अशीच इताका म्हूण म्हळ्यार काही कसले करूना ताजे निमती आमकां आनीक गूण मेल्लेल्या विशय मस्त चिंत करूनच म्हणून कसले सांगचे गोतस्वे आमकां जीवन पुर्ती ते संबंध स्नेह आसताची आसता पळय तशें आमी जीवन पुर्ती दुःख भोगतर आसताची केन्ना आमकां कोणालेय वयरचे स्नेह आमी मस्त चड प्रिती चड मोह त्याग करनाच पळय ते दोळ ती आमकां सुख ना हें
कोणाले वयरचे मेल्लेल्याल वयरचे जेव आशिल्ल्याल वयरचे जेव एक स्नेहाचे बंधन आस पळय हाजी निमती जावन आम्ही देवाल विशय तत्वज्ञान जेवो सत्संग कितले आयकला री आम्ही ते पळय अनुष्ठाना हाणाच पळय म्हळ्यार हे कानान आयकतात त्या कानान सोडताची तश जावन हे स्नेहाची सोडका कोणाला वयची अतिप्रिती सोडका म्हण हे पुरे युधिष्ठिरू कळवे आता युधिष्ठिराली काणी पळय ताका धृतराष्ट्राल वैरी मोह विदुराल वैरी मोह भीष्माल वैरी मोह तगल अम्माल वैरी मोह तगल भावंडांगेल वैरी मोह अशील दिकून पळय द्रोणाचार्य मेगेल गुरु कृपाचार्य मेगेल गुरु अश्वत्थाम मेगेल ಒಟೂಚಿ द्रोणाचार्य गुरुपुत्र मात्र आमगेल ಒಟೂಚಿ ओडजलो आम्ही ಒಟೂಚಿ केची परे मोहा निमती ताणे ते पळय मिगेल कौरव मिगेल मांताल चरडू हे पळय अशील दिकून युद्ध जाल्ली नंतर अयो भीष्म मेगेल आज्जो तोशे रशे ಏರ್ಪಡ್ಲವೆ तकितली दुखली की द्रोणाचार्य मेल्लीत नमे मेगेल निमती मेगेल ते 100 भावंड मेल्लीत नमे कितली की जन मित्र जन मेगेल पक्षा युद्ध करू येवन मेल्लीत नमे म्हणलेल पळय दुःख ताका पदी पदी आईल दिकून सिंहासनार बसला री कृष्णा म्हाका म्हणना राज्यभार करूक जाय आशिल्लें म्हाका हे राज्य इतले जना मारनो कोरनो म्हणून घडी घडी म्हणटा दिकून कृष्णान पळय ताका भीष्माले हाडचे भीष्मान उपदेश दिवचे कळवा आता हे भीष्मोपदेश ताजे खातीर तो आयकत रस तागेल मनांतले मोह पुरे दूर करचे खातीर कृष्णान हाडलेले मालगड आल्या कडेन उपदेश दिवयल्यार लायक म्हण सांगून भीष्मान आशिल्ले कडेन हाडून भीष्माल म्हाका त्राणना म्हणटा कृष्णूची भीष्माक तागेल शक्ती दिता तोच भीष्मालान तो आविश्ट जावन न्हय थंय भितर आविश्ट जाल्लो कृष्ण पुराय जनां लांगान तो आविश्ट जावन जाल्यार ताका प्रज्वल जेवका जाल्यार थंय तसले एक पूरक हें वातावरण आमी दिवका खंयची अंतर आमगेल भितर तसले एक देवाल दैवीक शक्ती देव जागृत जेवची तशी आमी तसले एक साधन करपाक जाता भीष्मान तें केलेलें तशी मध्येंत मन चंचल जावन भीष्म कळवे कौरवाल शीत खाला म्हळ्यार कौरवाल पक्षा राबील दिकून तांणी तांगेल तेजसू पुरे कळून घेतील शिवाय आता तांकां गोत्तच न्हय तशें जावन तांणी परिपूर्ण शुद्ध जाल्यांची कळवा तशी आता युधिष्ठिराक बोधन दिवची तितले सशक्त जाले जाल्यार युधिष्ठिर पळय मोहा निमती मेगेल जनांक हांवें मारलेले हांवें कश्ट दिलेले मेगेल निमती जालेले म्हूण सांगून दुखान तूं पडत पळय तशें जावन कितलेच देवान विशय सांगल्यार मोह जेवो स्नेह जेवो ममते वात्सल्य त्या बंधन वचनान अशें आमकां कितली तत्वोपदेश आयकला रे गोर कल्ल मेळिल्ले मळे सुरिदंते म्हण ह्या कानान आयकून त्या कानान सोडतवे म्हण मालगड म्हणटा पळय तशें जावन जावन गेल्ले विशयाक चिंत करच्या नज इता म्हळ्यार दुःख पावला रे चमकलेल जन वापस येनाची कळवे दुःख पावलींची म्हण जाल्यार दुःख चड जाता शिवाय उणी जायना सगळो दीस दुखीत जावन बसलो म्हणजे जाल्यार नाना अनर्थ जेवचे पळय कसं करता मात युधिष्ठीर राय सगळो दीस दुख्खार ताण बशिल्ले जाल्यार राज्यभार करी नातिले प्रजांक पळयना नातिले आशिल्ले जाल्यार कितले अनर्थ जाता आशिल्ले न्हय दुःख करता आशिल्ले जाल्यार कृष्ण भीम अर्जुन पुरे आशिल्ले ताका सलह दिवच्याक धैर्य दिवच्याक तशें जावन राज्यभार समर्थ जावन करता आशिल्लो तो मात्र तशी आतां मस्त दुःख करून बशी पशी गेल्ले जन आमगेल ओट आशिल्ले जन आतां नांची म्हणून दुःख पावचे पशी मुखार आमी कसल कोरका म्हणून आमगेल कर्तव्य कसं असं मुखार सोडून तें आलोचन कोरका इतका म्हूण म्हळ्यार मोहीत जावन आशिल्ल्याक जनन मरण नश्ट लाभ अंतपुरेत दुःख पावता कोण ज्ञान की ताका पुरे समान जनन मरण लाभ नश्ट कश्ट सुख पुरे ताका समान रितीर तृप्त मनार एकल्याक घेता तो तशें आनी जावन गेल्ले विशयाक सगळो दीस रोवन बसचें किरकिर करून घेवचें त्या पळय ना ताका तशें आसता तो तशी आत्ता कसलें म्हणून वैषज्यम एत दुःखस्य यदेत नानू चिंतयेत म्हणून भीष्म सांगता अशें म्हळ्यार आतां आमकां दुःख येयलें कसले कश्ट येयले त्या आयले कुडले ताजे विशयू आलोचन करून बसल्यार आनी दुःख निवारण जातवे ना आनी चड तर बता तेची कोणाकय दुःख येयलें म्हण जाल्यार ताजे बगे मस्त चिंत करचें नाका पुराय जन आयिल्ले कश्ट म्हाका येयले म्हूण लेखली म्हण जाल्यार दुःख निवारण एक तेंची श्रेश्ठ औषध तेची दुःख येताना ताजे बगे सगळो दीस चिंत करना केल्ली म्हण जाल्यार दुःख चड तर वता
ते विसरले सोडले म्हणजे आम्ही आमच्यातल्या छंदाय रसू येतं. मागीर भीष्म सांगताची प्रज्ञया मानसम दुःखम हन्यात शारीरम औषधी म्हणून औषधेही म्हणून म्हळ्यार मनान तुका कसं कसं सकडी दुःख येता ताका आम्ही आधी म्हणटाची ते मानसिक दुःखच न्हय ज्ञानान मनन कोरनो विचारशीलतेनं म्हळ्यार कसल कोरका कसल कोरून म्हणलेले एक विचारारीची ते मनान तुल दुःख निवारण कोरयेत त्याची शारीरिक दुःख येता व्याधी म्हणटाची हें दुःख एक वैद्याक आपोवन चांग औषध करून घेवन निवारण कोरका तशी अन्यक कसं म्हळ्यार ज्ञानान दुःख निवारण करच्या साध्य असं म्हणटना मनशाल चेरडाल वैर रोदन सगळो दीस करचे कसल्याक नव्हे तशी अनित्यम यौवनम रूपम जीवितम द्रव्यसंचय आरोग्यम प्रियसंवासो गृध्येत तत् न पंडितः रूप यौवन जीवन धनसंग्रह आरोग्य चंग जनाल सहवासो जेव्हा प्रीती जनाल सहवासो आमकां म्हूण सांगून आमी मस्त कुशी बघू नाका इत्या म्हळ्यार हें पळय अनित्य केन्ना आमकां सोणत म्हणना आपल्या रूप सानासतना आमी भारी चंद आशिल्लीची आतां मी मंतर गेलीची म्हूण दुःख करून बसवे यौवन यौवनार आम कितली केलो जना ते अभ्यास 16 वर्स आसतना हांव कसो चंदी पुराय जनान म्हाका पळयलें तितले पळोवचे कितले केस ते बायल मनशां सांगच्याक आतां आमचे मागीर ते 16 वर्साचे आतां येसो काय म्हूण सांगून ना ना रिती मेकअप आनी करून सत्तव पुणी ना तशी रूप यौवन जावन गेलेले वापस येना जीवन म्हळ्यार आयुश्य म्हणटा पळय तेवूय जावन गेलेले वापस येना धनसंग्रह आमी जाय जाल्यार तितले दुड्ड ओट करताची तो कळून घेवका म्हूण आमगेल्या ऋणांत बरो नासलेला विधी बराह ते कळून घेतले म्हणजे वापस जायना आरोग्य आरोग्य एक पंत वायट जाल्यार गेल्लेची वापस कसं आमी निरोगत्वा खातीर कसं बकद गिकद केल्यार एक पंत वायट जालेलें आरोग्य वायट जाल्लें म्हणूल्याक तशीच चंग जनाले सहवासो मिगेल बायल जेव्हा प्रिती जनाल सहवासो मिगेल बायल मिगेल मोगाची तान्नी चंग मनीस मिगेल मित्र हें मिगेल चेडो मिगेलेची म्हणून आमी लेखता पळय अनित्य केन्ना आमकां कोण सोणवत म्हूण जायना तशें न्हू ताजे विशयांत प्रीती सुखा नाका म्हणजे न्ही आमगेलें कर्तव्य आमी कोरता जाल्यार अति आसक्ती म्हूण म्हळेलें आश्चकनज आनी जिवनांत धन ना नशी जायना वय धन ना नशी आमी कसलेय दुड्डू नाका आमी जीवन करता म्हूण जायना जीवन कोरता जाल्यार स्वल्पपुणी द्रव्य आवश्यकतेस जाल्यार धनसंपादन करतना कळ्ळें मस्त कश्ट येता आमकां जाल्यार धनसंपादन जीवनांत करूं कष्टारी न्यायारी धन संपादन करून आतां मस्त मस्त केल्ली म्हूण जाल्यार तें धन कसं जाता कश्टार आशिल्लीच्या देवा दयेन मस्त सुखार आसाची म्हूण लेखून ताजे पशी चड संपादन करता आनीक चड संपादन करता म्हूण लेखलें म्हूण जाल्यार मागीर कसं जाता धन संपादन कोरून 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 कळ्ळें ते दुड्ड राखचे कशें बा म्हूण म्हळेलें कश्ट राखचे कशें बा म्हळेलें दुख्ख भंय चोरांनी म्हूण व्हेल्यार दुख्ख अशी केलो जनाक संपादन करून मोट्ट करलेलें दुड्ड खर्चितनाय चुरू 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 जाता तशी दुख्खा कारण जेवचे धन संपत्त कळवून घेतल्यार ताजे खातीर केन्नाय चिंता करूं नज तशी आतां बामणू बायल तांणी ओट्ट आसतना तांकां भारी संतोश न्हू कितली मोगार आसताची भीष्म तेंचे सांगताची त्या वेळाक आमी एक पंत इलेक्शनाचे कसं न्ही एक न्ही एक दीस आमकां वियोग आसतले आमी फस्ट की तांणी फस्ट की सांगू जायना वियोग आसताची आसता हें लेखून खंयची बामणी बायले मोकर नाकी खंयची बायले बामणां मोकर नाकी तांगेले मनांत आमी ओटू वचूचें म्हूण न्हय मा तशी न्हय आमी सांगचें अयो तूं ना जातलें म्हगेलें जीवन ना हांव तूं केन्नाय ओटू वचूं का बामणी सांगता बायलय सांगता आमी केन्नाय ओटू वचूं का आमकां तुमी ना जातलें कोण पळयताची जीवन आसवी अशी तशी जाल्यार एकल्यान एकल्याला वियोग जाता दुख्ख जाता मस्त चब्बन घेतल्यार मस्त दुख्ख जाता जाल्यार जीवन जाताची जाता जीवन जावन वताची वता केन्ना ज्ञान आसल्यार आमी आत्महत्या करून घेवच्या नज आनीक व्हड पाप जाता म्हूण आसल्यार आत्महत्या करना नशी आमी जीवन करता रस्ताची तशें जावन मस्त केन्नाय कसले रूपा विशयी यमना विशयी जीवना विशयी प्रीती जनाले सहवासा विशयी धनसंपादने विशयी त्या पुराय मस्त चड चाबन घेवच्या नज म्हणटा पळय तशी केन्नाय धन संपादनच पळय ओट्टू केल्यार सकड केल्यार
त्या दुःखाक कारण जाता तशें हांव न्हू संपत्तो अति आसक्तीन संपादन करूंक कळून घेतल्यार दुःख बघूंक नज बायल बमडाल मदीं थंय संयोग बियोग आसताची आसता तशी केन्नाय मस्त चब्बून घेना अशी अति आसक्ती दबोन घेना अशें ಸತಿ ಸುತರು ಇರಬೇಕು ಅತಿ ಮೋಹ ಬಿಡಬೇಕು ಮುಣುಪುರಂದರ ಸಂಸಂಗ್ಲ ಇರಬೇಕು ಹರಿದಾಸರ ಸಂಘ परमज्ञानीಗಳ संपादिसಬೇಕು तेद आमकां तांणी ज्ञान दितरसताची तशी तांणी सांगताची आमकां सती सुतर इरಬೇಕು जावं आमकां बायल चेडूं नवे ವಂಶ मुखार वचुका गृहस्थाश्रमी हे पळय जावका जाल्यार अतिमोह बिडಬೇಕು अयो मिगेल बायल मिगेल चेडूं तांणी ती अशी तो चेडूं तशी तो अमेरिकाच्या गेलो तो इतली संपादन केल्लो आमी हांगा दोग जन आसत न्हय ते हांव बापस गोतूना तो कोटी गटल्यान डॉलर संपादन करता थंय कसो लायक जीवन कसो हांगा तुक्क कितले पेटयता ते कोतना केलो जन पेटयताची वय जाल्यार खंय हांव बापसूंक वृद्धाश्रमा सोडताची जाय जाल्यार दुड्ड पेटयताचे मागीर एक म्हणया आतां हांव बापसूंक तेंची लायक सुन्नेल ओटो पुताल ओटो अशें पशी बरोबर असचे जाय जाल्यार दुड्ड पेटयताची थंय कसं की वृद्धाश्रमाक व्हरून घालताची तेका वचचें जाय जाल्यार भायर एक रावंड वचून कसं की खावन येयलीची गम्मतदार जीवन कोण खंयची अड्डी ना आतंक ना त्या करे ह्या करे जबाबदार ना सुखार जीवन म्हणून कितले की जना तें इश्ट आसता कितले की जना चेडूवान लागे सुका मोह म्हणटा पळय ते आसता कशी जाल्यार दुःखची विंगड आसुया म्हणल्यार दुःखची आमी ओट आसुया म्हणल्यार दुःखची चेडूं ओट जाय म्हणल्यार दुःखची चेडूं दूर आसूच म्हणल्यार दुःख शिवाय मनशाक विंगड कसले ना तशी तो सांगता मागीर कशी म्हळ्यार आमी कसले एक जिवनांत साधन करता म्हण जाल्यार निश्चल मन दृढ बुद्धी म्हणटा पळय ते जवूका म्हणून तशी अनेक कसो कसो बायल चेडूं आनू अम्मा अती प्रिती दाखयना नशी आरामेर जीवन केल्यार तांगेले कितले जाय तितले प्रितीनची श्रद्धेनची व्यवहार दवरून घेतल्यार तो जीवनांत सुखी आसतकी बुद्धिवंत आसतकी अति प्रिती नाका तशी अनेक कसं म्हळ्यार भोगासक्ती मन घालना अशी अध्यात्म विद्येदी कडेन मन घाल्ली म्हणजे तागेली इतली सुखी कोणेय ना म्हण मागीर भीष्म देवाले 18 गुण कसले हें सांगताची देवाले श्रेष्ठ गुण 18 कस कसं आसत तें दैवीक गुण म्हणया देवाल गुण म्हणचे पशी हें कसं देवाल गुण आमी अळवडसून घेवचे कसले कृष्णान भगवद्गीतेन तूं हेंच सांगला कळ्ळें दैवी संपत म्हळ्यार कसले म्हण तशें दैवीक गुण खंयचे ते 18 म्हण खंयचे प्रिती मागीर उत्कर्श म्हणटाचे लघुत्व म्हळ्यार मन मस्त एक ह्या करूनच कसं न्ही लघुत्व म्हळ्यार कसं जाल्यार एक पळय जिवनांत मस्त डीप वचन अशा गुरजन काण घेवचें म्हणटा पळय ते सुखार आसचें अकारपण्य म्हळ्यार कोणा लागीं कसलें निंबूचें ना हें दी तें दी म्हूण तेन्ना आनी विपरिमीत संभ्रम ना विपरिमीत संतोश ना जाल्यार तागेले ते आमगेले संतोष म्हळ्यार ಒಟ್ಟು संभ्रम करून दाखोवचे आमी जाल्यार देव भरलेलो कळसो म्हणटा चक्कुंडे येना तो तशें जावन देवाक तो केन्नाय ज्ञानानंदमय जावन वचूं देखून अति आनी उणें म्हणना ताका दुख्ख म्हणलेलें ना देखून उणी संतोश हाजी पांय चड संतोश तशें पळयना एकोल्याक तो भरलेलो संतोशाचो तो तशी श्रद्धा क्षमा धृती अहिंसा शौच अक्रोध आर्जव समता सत्यनिष्ठा असूय नानशिरपचे अनसूयते म्हणटाचे हे पुराय दैवीक गुण कोण मनुष्य हे दैवी संपत्तो जीवनांत अळवडसून घेता अनुसंधान हाडता तांकांय दैवीक मनीस म्हणून म्हणचे म्हण तेदना हाका धर्मराया एक संशय येता परमात्मो म्हणटात न्हू आमी परमात्मो देव देव म्हणून तो कशी कसले इति म्हण ताका कसले एक स्वरूप आसवे म्हण तेदना भीष्म सांगता देव एकलो सुचो कळ्ळें एको वै नारायणो आसीत एकलो एको देव आशिल्लो केन्ना सूर दुखून अनादि कालांत प्रळय जातनाय प्रळय वचून सृश्टी करचे ताणेची वा प्रळय करचे ताणेची ते प्रळय कालारय तो एकलो आसता तशी प्रळय जाल्ले अंधकारो जाल्लो प्रळया नंतर सृश्टी करचे उजवाड शूर जाल्लो ते दोळटे उदकांत आशिल्लो नारायण
तागेले बोंबले दुखून एक कमला फुल येता तांतू तोची स्वयं नारायणूची ब्रह्मरूपारी येता ब्रह्म जल्ल कशी म्हण म्हळ्यार परमात्मो प्रसन्न जल्ल तेन्ना ब्रह्म जल्ल कळ्ळें. तशी ब्रह्माक ब्रह्म इल्ल न्हय कडेरी ब्रह्माले ब्रह्माक देव तागेले विराट स्वरूप हे मध्यंत मस्त विशय आसा. हांगा भिष्मान सांगेल सूक्ष्मेर सांगतर आसा जाल्यार भागवतांत ह्या आमी सांगिल्लेची कसं न्ही म्हण म्हळ्यार ब्रह्माक देव कसं खातीर ते पळय मस्त काणयस न्हय हांव कोण खंय दुखून येयलो म्हण म्हणटा ताका तागेले कमला फूल मान दिसता ताजी नाळा भितर वता कितली चमका ताका खंय दुखून येयलो म्हण कळना वापस वयर येता ते लेखता हांव कशें येयलो कसो जालें कोण म्हाका हांगळलें तेदन ताका एक तपस करी म्हण म्हळें लायक पडटा तपसी करता ओमकारारी तपसी करतना ताका देव विराट रुपार प्रत्यक्ष जाता तेदना न्हय सुरवेक देव प्रत्यक्ष जाता कसो करता हांवें म्हण सृश्टी करी म्हणटा देव कसो सृश्टी करची म्हाका कसले कोत्ता म्हणटना देव तागेले विराट देहांतू सर्व सृष्टी प्रळया पोडी कसं अशील पळय पुळ्ळी ब्रह्माला कल्पांतू ते दाखयता देव तशीच ब्रह्म सृश्टी करता 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 जाल्यार देवान सांगिल तसं सृश्टी ताका वग्गी वग्गी करूं जायना कडेरी ताका कोप येतकय ताका म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ प्रजापतींक सृश्टी करूं ताणें तांणी पुरय पळय सनक सनंदनादी तांणी पुरय आमी संन्यास घेता म्हणून वताची प्रचेतस तशी करताची कळ्ळें. ताणें कोण कोणा सृश्टी करला पळय तांणी पुरय आमी नारदान तांकां उपदेश दिवचे ह्या प्रेरणाक तुमकां सृश्टी काम न्ही म्हळ्यार देव मुख्य अशी तशी म्हणून तांणी सिदा देवा तपस्या करून तांणी देवाक पावच्या वचे अशी पदे पदे जेतना ब्रह्माक जोर कोप येतकय तेदन ताका कोप येता तागेले निडला दुखून रुद्र येता तशें जावन तो ब्रह्माल पूतू म्हणटाची कळ्ळें. ब्रह्मो देवाले संतोषार जाल्लो जाल्यार रुद्र ब्रह्माल कोपान जाल्लो म्हणटाची तशीची कोपार जाल्ले देखून ताका सृश्टी ताका संहार कार्य मेळटा ब्रह्माक सृश्टी कार्य मेळटा म्हूण जाल्यार कार्य करचे शिवाय तांणी विष्णू लिच्छेनची ह्या पळय जेवचें निमित्त कारण तांणी कोण ब्रह्मरुद्र परिपूर्ण कारण कोण म्हण म्हणल्यार विष्णूची तशी नारायणाद इंद्रो भवे नारायण तशें पळय म्हणटा पळय नारायण पुराय जेवचें देवाल निमतीची जाल्यार ब्रह्मान सृश्टी केलेली अशी पळय आमी लेखताची जाल्यार देवाल निमतीची जेवचें तशी रुद्राल आंतर्यांतूय परमात्मो आस तशें जावन ताका नारायणात्मक म्हणचें तशें जावन रुद्राल पूजा केल्यार जेवची पूजा कोणाला सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति आमी खंयचे अन्य देवते म्हणून घेता आनी पळय ब्रह्म रुद्रादी देवते हांकां पूजा केल्यार वचून पावची नारायणाकची आमकां कळना अशी जाल्यार तांकां पावचें तशें आसतना सर्व अंकय आत्मस्वरूपी जावन अंतर्यामी जावन परमात्मान आसूचे सर्व जनाकय आमी पूजा केल्या परमात्माक पावचे तशें जावन परमात्माक पूजा केल्या लायक असल अनुसंधान आसल्यार न्ही असल मन आसल्यार जेव सर्व देवतेंक इतर देवतेंक पूजा करतना परमात्मा ही पूजा घेता म्हणलेलें अनुसंधान आसल्यार कळ्ळें त्या वेळाक तो देवाक पावता कडेर. तशी आतां हे ब्रह्म विष्णू महेश्वर त्रिमुर्ती जाल्यार ब्रह्मा देवाल निमती तांणी पुरय जालेलीची देवू तांगेले अंतर्यामी जावन असून सर्व काम करयता म्हण लेखुका केलो जनाक एक चुकी आसता कसं म्हळ्यार ब्रह्म ईश्वर विष्णू समान म्हूण समान न्ही विष्णूले अंश तांणी विष्णू निमती जालेलीची जाल्यार विष्णू सर्वोत्तम तांणी समान न्ही हें पुरय कळका जाल्यार ब्रह्म विष्णू हांगेलांतूय परमात्मा सर्वांतर्यामी तत्व म्हणटाची तशें जावन कोणाकय पूजा केल्यार कडेर म्हणटना आमी कसं म्हणटाची कृष्णार्पणमस्तू ही पुराय पुजा कृष्णाक कृष्णूय नारायणूय एकूच कळ्ळें. जाल्यार रुद्रू ब्रह्मू कृष्णू नारायण एक न्ही कृष्णाक नारायण कृष्णू रामू आमी दशावतार 24 अवतार तशी आस पळय ते परमात्मालय अवतार ते पुराय एकच त्या परमात्मा मूल रुपाकय अवतार रुपाकय कसले भेद ना हे पुरे मध्वाचार्यान सांगला तांगेल मध्व सिद्धांतांत कळ्ळें. त्या पुऱ्या मुखार पळोवन घेवया मध्वाचार्याल विशयूय आयिल्ले तेन्ना पुरे पळोवन घेवया. तशी
अन्यक कसं म्हळ्यार भीष्म ताका नाना विधाचे एक उपदेश दिवन कडेरी युधिष्ठिराक आव कौरवांक मारला मिगेल मंतांक मना मस्त दुःख इला म्हणलेलेक दुःखा निमती ताका मनशांती ना म्हणून कृष्णान हाडलेलो आत सर्व धर्माचे विषयी सांगून आता भीष्म सांगताचे पळय कौरवांक हांव मारले तेच्यान मंताल मना दुखले तांगेल राज्य हांव भक्तरस हे परी तूं मना दवरून घेवं नका कळवे मस्त सूक्ष्म विषय आस म्हूण कितली सांगला रे मस्त सकट धर्मा विशयी सांगला रे ताका मना समाधानान आयिल्लो तो युद्धा निमती मनशांती कळवून घेतला ताणें तागेल मात्या एकस मिगेल आज्जो भीष्माक शरशय्येर पडयले मिगेल द्रोणाचार्याक मारले मेल कितली की भावंड म्हळ्यार कौरव गेल्लींची मेल कितली की मित्र मिगेल तर्फीन राबिले युद्धाक राज खंच खंच की देशाचे राय आनी पुरय मेलीच मू मिगेल अपराध हा निमतीन मेलिलीची म्हाका राज्यलो बजाय शिल्वे आतां हांव केलेलो अपराधा निमती मिगेल मनशांती कळवून घेतला हांवें कसले ये हाका उपाय असवे म्हूण निमगिता तेन्ना भीष्म वपासय ताका समाधान करतकय भीष्म सांगता तूं कितले की पंत सांगले तुका मना वचना प्रति एक मनशाले चांगाकय वायटाकय बरेपणाकय वायटपणाकय कारण कसं म्हळ्यार तागेल कर्म म्हूण म्हणला तशें पळय कर्माक अधीन जावन तुमी कौरवांनी हांगा जीवन केलेले तुमगेल कर्मा समजावन म्हणटना आम्ही पांडवांना हे विनाश कार्य केले म्हणून तुम्ही लेखू ना कित्याक म्हळ्यार कर्माधीना निमती जावन तुम्ही तांकां नाश करका पडले आतां एक तुका छंद विशय सांगता कळ्ळें युधिष्ठीर लागीं भीष्म निमगिताचे एक सरप वतर आशिल्लो एक चेल्लो वतर आसतना चुकून त्या सरपाले आंगार पांय दवरता सरप चपता तो चेल्लो मरता आतां तूं कसो सांगता चेल्ल्याल मरणाक सरपू कारण म्हणटवे पुराय जन व्यावहारीक जावन विशय तेच म्हणचो यो सरप चबलो तो मेल्लो सरपा निमती मेल्लो म्हूण जाल्यार निजावन ते सरप कारण न्हय इत्याक म्हूण म्हळ्यार ते सरपान ताका दिश मारता म्हूण चबिल्वे सरपाक दुखिल तेन्ना ताजी स्वभाव कसो म्हळ्यार हेड काडचें न्ही चपचें ताका गुतून मेगेल दंतांत विश आस हांव चबले कुडलें मरता ताणें मना आसून हांव तुका चपता तूं मर म्हूण सांगून केलेले न्हय न्हय ताका ताजो स्वभाव तो आनीक कसो म्हूण म्हळ्यार ताका मस्तिलें ताका दुखलें ताका तागेलें रक्षण ताणें करूंक आत्मरक्षण म्हणटा ताजे खातीर ताणें चबिलें म्हणटना एक मनशान सरप चबून मेल्ला रे सरपाची जबाबदारी कसले ना तांतू सरपा निमतीच म्हूण आमी सांगू ना तशी तुमी युद्ध केलें कशा खातीर केलें तुमगे क्षत्रीय धर्म तो स्वधर्म क्षत्रीय धर्मा प्रकार जावन युद्ध केलेलें आनी की उडक आसता बरेची कशा खातीर तुमी युद्ध केलेलें तुमगेल विशयांतू मस्त न्याय जालो अधर्म जालो तुमगेल बायले मस्त अपचार केलो म्हणटना हें अधर्म जालेलें तेन्ना त्या वेळाक धर्म रक्षण करचे खातीर क्षत्रीय जालेले जनांनी युद्ध करका म्हणस तशी तुमी युद्ध केलें धर्मा रक्षणे खातीर अधर्माचे नाशा खातीर दुष्ट कौरवाले पक्षांतू मस्त जन आशिल्लीची कोण आतां कौरव दुष्ट तांकां दुष्ट बुद्धी आशिल्ली तांणी केलेले अन्याय अधर्माक विरुद्ध तुमी युद्ध करतना द्रोणाचार्या जावो मक्क जावो मारले म्हूण तुमी लेखूना इत्या म्हळ्यार आमी पुरे तांगेल पक्षा राबिलींची अधर्मा पक्षा कोण राबता तांणी पुरे अधर्मी म्हणून घेताचे तेदना क्षत्रीय धर्म कसलो म्हूण म्हळ्यार धर्मा रक्षणे खातीर अधर्मा विरुद्ध होराट अधर्मा तर्फीन राबिलो आनू जावो आज्जो जावो भावू जावो कळवे युद्ध करतना मारचे सहजते म्हणटना पळय दुष्ट कौरवाल पक्षांत आमी पुरे राबिल दिकुनूची आमी तुगेल म्हणटा आमी पूजनीय जावन आसच्या पुरो हांव तुका आज्जी जावन आसच्या पुरो द्रोणाचार्य तुका गुरू जावन आसच्या पुरो जाल्यार आमी अधर्मा पक्ष आशिल्ले दिकून तूं मारका जाल्लें आमकां तशीच कितली की राय मेल्लींची आमगेल निमती म्हणून तुमी मारलेले रायाल खातीर तूं मस्त बेजार करूं पुरो मरलेले राय मेगेल खातीर मेल्लींची म्हूण तूं लेखू पुरो जाल्यार अधर्मा तर्फीन आशिल्ले जनाक तुमी पांडवांनी मारूं का जालें तांगेल नाशाक तुमी कारण जायनीची तरी पांडवान मारका म्हणून कौरवा मारलेले म्हूण म्हणलेले विशयांत चिंता नाका तुका कौरवाले
नाशाक कारण स्वयं तन्नीची ತಂಗಿಲ್ दुष्कृत्य कारण. आता एक कालाक पुरायचे नम्मी अधीन जावन चलतरसची कालाचे अधीन म्हणटाचे. काल म्हळ्यार कोणय न्ही, देव. आम्ही पुरे देवाल अधीनच. ताका समजावन देवान कशी लेखला तशी आमी चलचे. तशें जावन पळय खंयचे वेळाक कसल जावका म्हूण आसता ते जतर आसता. आतां एक सावन बालक सर्पान चाबून मेल्लो म्हणजेल्यार सर्प दुश्टू सर्पान चाबिले म्हणून ना. ते बालकाल पूर्वकर्म कसे की आसुका तशें जावन ताका इतले आयुश्य ताका अपमृत्यूची सर्पान चाबून मरण अशें पुरे जावन आसता. तशी सर्व मनुष्य कर्मा अधीन जावन जन्मा येताची. भीष्माल जवो, द्रोणाल जवो, सर्व कौरवांगेल जवो, आईल रायांगेल जवो मृत्यूक तांतांनी कारण तांगेल कर्मफल कारण. पांडवने पांडव म्हळ्यार तुम्ही निमित्त मात्र जल्लेलींची म्हूण विंगडादे मरणाक निमित्त मात्र तुम्ही कारण तांगेले कर्म. तशी यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. पळय आतां सान वासर आसतना ते वासराक कितलीकी गायची हिंडा मध्ये ताजे आम्म खंयचे म्हूण सोदून वता ते. तशीच आमी केलेले कर्म आमगेल म्हापशी येता. आमकां सोदून सोदून येता ते. येवन आमकां कसो कसो की फल दिवंक आसा पळय ते दिवन वता. तशी आतां बायल बामण कितलेय मोगार आसोची ताणें कसो की तागेले कर्मफल भोगतना बायलेन थोडे म्हाका दिया म्हणटा हांव भोगता म्हाका तुमी म्हळ्यार मस्त मोगू म्हूण म्हळ्यार जातवे ना. तो तागेले कर्मफल भोगता. मस्त मोगू जाल्यार त्या मोहा निमती ही मनान तूं मस्त दुख्ख भोगता पळय अयो मेगेल बामण भोगता म्हणून ते ही गेल कर्मफला निमती. ते दुख्ख जाल्यार मनान तुला दुख्ख जाल्यार मस्त टेन्शन डिप्रेशन सकट जाता न्हय. हें तिगेल कर्मफला निमती तांगेल कर्मफला निमतीची हाका ऋण म्हणजे तशी ऋणान बंधरूपेण पशुपत्नी सुद्धा आलय. आम्ही बामणू बायल जावन खंय खंयची कर्मबंधना निमती ह्या जन्मा बामणू बायल जावन येवचे. कळ्ळें. मिगेल कसो की कर्म आसता हांव कसो की भोगू आसता ताका समजावन तांगेल कसो की कर्म आसता तांणी कसो की भोगचें आसता. हांगा येयलीची बामण बायल जाल्लीची पुरक कर्मा निमतीची म्हळ्यार हांव कसो की भोगू आशिल्ली देखून म्हाका कसले नमने बामण मेळका म्हण जाता सूख की कश्ट की भोगूक. तशें ताणें कसो की भोगू आशिल्लें ताका ह्या जन्मान तो सूख भोगच्या की कश्ट भोगच्या की बायल सूख भोगच्या की कश्ट भोगच्या की चेडूं पुरे जत्तर आसता तांगेले कर्मफल ते. तशें जावन आमी केलेले कर्माक अनुसार जावन आमी फल पावताची शिवाय कोणाले निमती न्ही म्हूण लेखूका म्हूण सांगून. आतां चेडूं सरप चाबून मेल्ले पळय कितले चंद. आतां हांगा आमी सांगिल्ली बरी भीष्म पळय सरप चाबून चेडूं मेल्ले. ते चेडवाले मरणाक कारण तागेल फुडली जन्माचे कर्म. ते चेडूं मेल्ले म्हूण सांगून आवय बापूस दुख्ख भोगता पळय ताकाय कारण तांगेल फुडली जन्माचे कर्म. तशी तांगेल कर्मानुसार जावन चांग वायट पुरे कर्म जतर आसता. तशी कौरवान केलेले वायट कर्म समजावन पांडवाल करीन निमित्त जावन परमात्मान फल दिवयलेले. हे मिगेल ही दुरावस्था म्हूण तूं दुखी भक्त न्हय ताकाय कारण तूं न्ही जेव तुगेल भाव अर्जून न्ही हांव कारण म्हूण म्हणटा. मागीर भीष्म कितलीकी जनांक अभ्यास आसतना आमी कसले करचे नाका न्हू. तो बैश्या देवान लेखील तशी जेवचे आमी कसो केल्यार कांय जायना म्हूण जाल्यार दैव बल आस जवोकाची कसो करता जाल्यार पुरुश प्रयत्न जवू काम कसलेय प्रयत्न करना नशी हे पुरे देवान केल्यार जाता म्हूण सांगून नुत बैसल्यार ते मनशाल मोडत ना म्हूण भीष्म सांगताची. पुरुश प्रयत्न जवूका ते जेवटो देवाल अनुग्रह जवूका म्हूण सांगून आनी कोण नुत बसतात पळय दैवेच्या तांकां आळशी जन सोमारी जन म्हूण म्हणटा पळय भीष्म तांगेल खातीर सांगताची. ना बीजम जायते किंचिन न बीजेन विना फलम. आतां बीज घालना नशी बी घालना नशी कसले जत्व ते एक भात घालना नशी भत्ता झाड जत्वे ना न्हय. तशें बी नातिले झाडय जायना ओपास फलय जायना. तशें जावन बिये निमतीची ओपास झाड जावन ओपास बी जेवचे. तशी
बीजात बीजम प्रभवती. आता भात घालला रे भत्ता जाड जल्ले वापस भात जलतಕ್ಕ नवे तशी बीजादेव फलम स्मृतम. बीज निमतीची ಮೊಳಕೆ इले रूक जल्ले तक्क फल सोडले तंत भितर बियस वापस ते पडले वापस झाड जल्ले वापस फल जल्ले तशी यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाध्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशम लभते फलम म्हणून म्हणता भीष्म मळरी. आता यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाध्य कर्षकः म्हणून आता गद्द कोसून ರೈತ ಜನ म्हणटा पळय तांणी गाद्यांतू खंयची बी घालता पळय ताका समजावन क्षेत्रम असाध्य कर्षकः खंयची बी घालताची तेंच धान्य मेळटा. आतां भात घालला रे भात मेळटा शिवाय भात घालून आमकां नांचणी मेळत आशिल्ले गोमये मेळत आशिल्ले म्हूण लेखलें जायना. भाता बी घालल्यार भात जेवचे खंयचे धान्य घालताची तेंच धान्य मेळचें. तोरी घालल्यार तोरी मेळटा चवणू घालल्यार चवणू मेळटा. तशीची ताका समजावन फल मेळचें. आतां एक कोडबे वारूक वोवन करबे वावणके पण्ण घालू जत्वे ताजीन ना कोडबे वारूक कोडबेवू जेवचे त्याची करबे वारूक वोवन हें कूड सुयत आशिल्लें वखदां जत आशिल्लें म्हूण लेखलें जत्वे ना. आंब्या रुखाक आंबो जेवचो पणस जत्वे ना. पणसा रुखाक पणसू जेवचो आंबो जायना. अशी खंयची बी घालताची तेंच फल मेळटा तेंचे वृक्ष जाता तेंचे फल मेळटा. तशीची मनीस सत्कार्य केल्यार ताका पुण्य मेळटा दुष्कार्य केल्यार पाप मेळटा कळ्ळें. पुण्य असल्यार सूख आसता पाप असल्यार कश्ट आसता. यथा बीजम विना क्षेत्रम उक्तम भवति निष्फलम तथा पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. पळय यथा बीजम बी घालून धान्य आतां आमकां भात घाल्ले भात मेळटा म्हळ्यार सीधा खंयची व्हरून भात घाली कुडले भात मेळटवे ना न्हय. ते गाद्यांतू घालका कशी कोचुका माती काल्लोन घेवका ताका उदक सोडका मागीर घालका तशी तेदन ताका फल येवचें. तशी पळय एक गद्द्याक तें उतविले मागीर बीज बितविले मागीर ताका गोबर घाल्ले हे पळय कसले पुरुश प्रयत्न न्हय. देवान लेखल्या रे हांव गद्दे बदीन पुण्य रे एक भत्ता कांटी दवरून देवाल मना आसल्या मिगेल गद्द्या बरी भात जाता म्हूण सांगून नुत बसल्या रे. आमी काय व्हड संत महांत न्हय न्हय तांकां पुण्य देव कसो की कारणीकेर घे तूं नुत बसला नुत न्हय न्हय तो देवाल विशयां तल्लीन जावन बसला म्हणजे देव ताका कसो की एक फल दवरलेले कडेन भत्ता कांटी दवरलेले कडेन नेजी गिजी जावन फल जेवच्याकय पुरो ती देवाले एक विशेष दय म्हणटाची. तस्सल दय मेळका जाल्यार पुरंदरदास कनकदास पळय आशिल्ली पळय तस्सल श्रेश्ठ मट्टाचे भक्त जावका आमी शिवाय आमी हांगा बसून आमी कसो की नुत बसल्यार देव पुरे दिता म्हूण म्हणल्यार ना. पुरुश प्रयत्न जवूका कशी गद्द असले कुडले भत्ता बी असले कुडले गद्द्या लागीं व्हरून दवरले कुडले गद्द्यांतू भात जायना की म्हळ्यार भत्ता झाड जायना की केन्ना ते गद्द कोसूचे उतुचे बितूचे केल्ले मांद्र जत की तशी पुरुश प्रयत्न जवूका पुरुश प्रयत्न नानशी दैवानुकूल जत म्हूण सांगच्याक जायना. ते गद्द्याक गोबर घालचे ते सम उतुचे बितूचे जाल्यार ते पुरुश प्रयत्न. तेदन बळे आमकां जाय जाल्यार बेळे मेळटा. आतां बीची घालणी गाद्दू कोशिल्ले गोबर घाल्ले उदक घाल्ले सकड केल्ले बीची घालणी तेदनय भात जायना. जेव गद्द्यांतू कोसिनाशी गिशिनाशी उदक सोणाशी बी घाल्ले तेदनाय भत्ता झाड जायना. तशें कसल कोरका म्हूण आसता पळय त्या पळय केल्ल्या मात्र आमकां चांग फल मेळचें. पुरुश प्रयत्न म्हणटा हाका. गद्द उतुचे बितूचे ते गद्दू सेट करचे माती हे पुरे पुरुश प्रयत्न. तांतू घालची बी आस पळय ते दैव म्हूण लेखेचे. तेदना बी आनी ते उतून बितविल्ले गद्द्याचे एक समागमा निमती कळ्ळें. म्हळ्यार बी गद्द्यांत वचून मातयेंत पडलेले निमती वापस झाड जालें वापस चांग फल येयलें. तशी पुरुश प्रयत्न गद्द म्हणून जाल्यार दैवानुकूल बी म्हूण लेखेचे. तशें जाल्यार उत्तम फल प्राप्ती जाता म्हूण म्हणटाचे. जवो पळय एक विद्यार्थी जाल्यार वाजूच्या ना कसलें ना म्हाका फस्ट हाडी देवा तुका भांगरा किरीट कोण दिता म्हाका फस्ट येवची तशी कर देवा तुका एक सत्यनारायणा व्रत अशी पुरी म्हणली कुडले
ಫಸ್ಟ್ ಎತ್ತವೆ ಫಸ್ಟೇ ಕೊಯ್ಲ ಕಸು ಕೊರ್ಕ ಮಜ್ಜುಕ ಬಜ್ಜುನು 100% एफर्ट घालनो मागीर देवा पांय पुणू आंगवण सांगलें आंगवण सांगका म्हणना देवा पांय पडल्यार पावता जाल्यार आंगवण सांगू का म्हणसले री आमगेले प्रयत्न आमी 100% करून देवाक कसले एक हें केल्यार जाता कसले सेवा अन्यक दुसरेक जेवो एक सान आंगवण सांगून पावयल्यार जाता शिवाय देवा एक व्हड आंगवण सांगून घेवन खंडीत पास जाता म्हूण सांगून तूं निद्रे हांव देवा व्हड एक आंगवण सांगून घेतला तूं खंडीत फस्ट येता पास जाता म्हळ्यार तो फेल जाता तशीच कर्तव्याची धर्म कर्तव्याचे आमकां देव म्हणल्यार कोण कर्तव्य कोरता आमगेलें म्हणून भीष्म सांगता आनीचे उपदेश कसले म्हूण म्हळ्यार पयल्या दिसा महाभारतांत पळया आजी सांगिल्ले महाभारताक काणी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।